आपण फर्स्ट लेक्चर स्टार्ट करतोय. फर्स्ट लेक्चर आहे इंट्रोडक्शन टू सर्वेइंग. यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ सर्वेइंग बघायचं आहे. फर्स्टली डेफिनेशन ऑफ सर्वेइंग. इट इज द आर्ट ऑफ मेकिंग सच मेजरमेंट्स टू डिटरमाइन द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. आता सर्वेइंग म्हणजे काय की अशा प्रकारची एक कला आहे की ज्यामध्ये आपण काय करू शकतो की एखाद्या बिंदूचे पृथ्वीवरील स्थान निश्चित करणे म्हणजे सर्वेइंग. सेकंड डेफिनेशन आहे लेव्हलिंग. इट इज द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग अँड रिप्रेझेंटिंग द रिलेटिव्ह हाईट्स ऑर इलिव्हेशन ऑफ डिफरंट पॉईंट्स. आता लेव्हलिंग म्हणजे काय की वेगवेगळे जे काही बिंदू आहे या वेगवेगळ्या बिंदूंची समुद्र सपाटीपासूनची उंची निश्चित करणे म्हणजे लेव्हलिंग. नेक्स्ट पॉईंट, ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग. सर्वेइंगचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत? फॉलोविंग आर द ऑब्जेक्ट ऑफ सर्वेइंग. फर्स्ट, प्रिपरेशन ऑफ अ प्लॅन ऑर अ मॅप. आपल्याला फर्स्टली काय करावं लागेल की प्रिपरेशन ऑफ अ प्लॅन ऑर अ मॅप. एखादा आपल्याला प्लॅन किंवा मॅप याचं आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल. सेकंड, टू ड्रॉ द रिझल्ट्स ऑफ अ सर्वे ऑन अ पेपर. आपण जे काही रिझल्ट आलेले आहेत किंवा जे काही रिझल्ट्स आहेत ते आपल्याला सर्वे पेपरवरती ड्रॉ करावे लागतील. जे काही आउटपुट आहे ते आपल्याला सर्वे पेपरवरती ड्रॉ करावे लागतील. थर्ड वन आहे टू नो द रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ पॉईंट ऑन अ ग्राउंड. आपल्याला जमिनीवरील जे काही अचूक स्थान आहेत, बिंदूचे अचूक स्थान, ते अचूक स्थान माहिती असणं आवश्यक आहे. नेक्स्ट वन, टू कलेक्ट डिफरंट इन्फॉर्मेशन. वेगवेगळी माहिती गोळा करणे. नेक्स्ट वन, टू कलेक्ट डाटा फॉर ॲनालिसिस. हा जो काही सर्व डाटा आहे हा विश्लेषण करण्याकरता किंवा अभ्यास करण्याकरता गोळा करणे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे मॅप. आता मॅप म्हणजे काय? इफ द स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन इज अ स्मॉल देन इट इज कॉल्ड ॲज अ मॅप. आता मॅप म्हणजे काय? ज्याचं रिप्रेझेंटेशन हे कसं आहे? स्मॉल आहे. फॉर एक्झाम्पल अ मॅप ऑफ इंडिया. म्हणजे आपण यामध्ये काय करू शकतो की नकाशा, यामध्ये आपण मॅप ऑफ इंडिया आहे किंवा जो काही भारताचा नकाशा आहे आपण यामध्ये अचूक एक स्थान आपण त्यामध्ये दाखवू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? नकाशा. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे प्लॅन. इफ द स्केल ऑफ रिप्रेझेंटेशन इज अ लार्ज देन इट इज कॉल्ड ॲज अ प्लॅन. आता यामध्ये काय आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ स्केल कसं आहे? हे लार्ज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आहे. फॉर एक्झाम्पल प्लॅन ऑफ अ बिल्डिंग ऑर अ प्लॅन ऑफ ॲन इस्टेट. बिल्डिंगचा प्लॅन कसा असतो? हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो, सविस्तर असतो. किंवा प्लॅन ऑफ इस्टेट कसं राहतं? सविस्तरपणे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये राहतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? प्लॅन असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे सेक्शन. ऑन अ प्लॅन व्हर्टिकल डिस्टन्स आर करेक्टली शोन बाय मीन्स ऑफ अ व्हर्टिकल सेक्शन कॉल्ड ॲज अ सेक्शन. आता सेक्शन म्हणजे काय? आपण प्लॅन पाहिला, आपण जो काही समजा प्लॅन तयार करत असतो, प्लॅन तयार करत असताना की एक जमिनीपासून आपण जे काही उभ्या रेषा जर आपण घेतल्या प्लॅनमध्ये, त्या दोन उभ्या रेषामधील जो काही भाग आहे त्या भागाला आपण सेक्शन असं म्हणतो. ऑन अ प्लॅन व्हर्टिकल डिस्टन्स आर करेक्टली शोन बाय मीन्स ऑफ व्हर्टिकल सेक्शन कॉल्ड ॲज अ सेक्शन. त्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे डिव्हिजन ऑफ सर्वेइंग. यामध्ये दोन प्रकार आहेत सर्वेइंगचे. फर्स्ट वन आहे जिओडेटिक सर्वेइंग आणि सेकंड वन आहे प्लॅन सर्वेइंग. यामध्ये आपण जिओडेटिक सर्वेइंग म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता फर्स्ट, जिओडेटिक सर्वेइंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रिग्नोमॅट्रिकली सर्वेइंग. आता जिओडेटिक सर्वेइंग म्हणजे काय की ही सर्वेइंग आपण ट्रिग्नोमॅट्रिकली सर्वेइंग असे म्हणू शकतो. किंवा सर्वेइंग ही त्रिकोणमितीय पद्धतीने सर्वेइंग करणे, त्यालाच आपण जिओडेटिक सर्वेइंग असं म्हणतो. MCQ आपल्याला एक्झाममध्ये MCQ करता हा पॉईंट जो आहे तो महत्त्वाचा आहे की जिओडेटिक सर्वेइंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश सर्वेइंग. सो त्यामध्ये आपण ट्रिग्नोमॅट्रिकली हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पॉईंट, इन दिस टाईप ऑफ सर्वेइंग in which the curvature of the earth is taken into consideration since large distance and areas are covered. आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे
किंवा आपण सर्वेइंग करत असताना इन विच द कर्वेचर ऑफ द अर्थ इज टेकन इन टू कन्सिडरेशन सिन्स लार्ज डिस्टन्स अँड एरियाज आर कव्हर्ड. यामध्ये पृथ्वीचा असा भाग घ्यायचा की ज्यामध्ये तो कसा आला पाहिजे, इन कर्व आकारामध्ये आला पाहिजे, की ज्यामध्ये आपल्याला जास्त डिस्टन्स आणि जास्त एरिया हा कव्हर झाला पाहिजे. थर्ड पॉईंट आहे द अर्थ इज स्पेरॉडियल, द लाईन कनेक्टिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज कर्व. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे अर्थ कशी आहे, आपली गोलाकार आहे. स्पेरॉडियल म्हणजे काय, गोलाकार. आणि द लाईन कनेक्टिंग एनी टू पॉईंट्स, आता आपण त्याच्यावरती जर पॉईंट घेतले आणि त्या 2 पॉईंटवरती आपण जर लाईन जर आखून घेतली तर त्यामध्ये तो सरफेस आपल्याला कसा होईल, कर्व होईल. मध्ये आपण जी लाईन आखतो वरचा भाग आणि खालचा भाग त्याचे 2 सेक्शन पडतील आणि मग त्यामुळे तो अर्थ सरफेस कसा होईल, हा कर्व आकाराचा होईल. नेक्स्ट पॉईंट इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन, म्हणजे मग ते कसं राहणार नाहीये, इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन राहणार नाही. नेक्स्ट पॉईंट इन दिस टाइप ऑफ सर्वेइंग द फिगर फॉर्म बाय द लाईन जॉइनिंग 3 पॉईंट्स ओ द मीन सरफेस ऑफ अर्थ इज स्पेरिकल ट्रायंगल विथ द स्पेरिकल अँगल. आता यामध्ये आपण फिगर आपण पुढे पाहणार आहोत. आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की आपण त्यामध्ये जर लाईन जी फिगर आहे, आपण लाईन जर तयार केली, यामध्ये ABC लाईन आणि O पॉईंट जर आपण गृहीत धरला तर त्यामध्ये काय होईल, एक गोलाकार त्रिकोण त्यामध्ये तयार होईल. नेक्स्ट द साईड ऑफ स्पेरिकल ट्रायंगल आर आर्क्स ऑफ ग्रेट सर्कल, आणि त्याच्यामध्ये मग जे काही ट्रायंगल्स आहेत त्याच्यात त्या काय होतील, त्याच्या त्या आपण ज्याला आर्क्स म्हणजे काय, बाजू म्हणा किंवा त्याच्या जीवा त्याच्यामध्ये त्या तयार होतील. The next point, the main object of geodating surveying is to determine the precise position of points on the surface of earth. याचं मेन उद्दिष्ट काय आहे जिओडेटिक सर्वेइंगचं, की इज टू डिटरमाइन द प्रिसाइज पोझिशन. आता प्रिसाइज पोझिशन म्हणजे काय, पृथ्वीवरील एखाद्या याचं बिंदूचं अचूक स्थान निश्चित. फिगर जर पाहिली तर यामध्ये हा जो काही सरफेस दिसतो याच्यामध्ये पूर्णपणे काय आहे, BC असेल किंवा AB AC हे कसे आहे, पूर्णपणे स्ट्रेट लाईन. नेक्स्ट टू डू द प्लेन सर्वेइंग नॉलेज ऑफ जिओमेट्री अँड प्लेन ट्रिग्नोमेट्री इज रिक्वायर्ड. आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे जे काही भौमितिक ज्ञान आहे हे भौमितिक ज्ञान असणं आवश्यक आहे, माहिती असणं आवश्यक आहे. इन दिस टाइप ऑफ सर्वेइंग द डिग्री ऑफ ॲक्युरसी रिक्वायर्ड इज कम्प्लिटली रो. यामध्ये काय होतं, इन दिस टाइप ऑफ सर्वेइंग द ॲक्युरसी आहे त्याच्यामध्ये ती कम्पॅरेटिव्हली लो होती. इफ द सर्वे एरिया इज लेस दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर इट इज टर्म ॲज अ प्लेन सर्वेइंग. जो एरिया आहे तो कसा किती आहे, समजा की इट इज लेस दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर इट इज टर्म ॲज अ प्लेन सर्वेइंग. अशा प्रकारे आपल्याला त्याला काय म्हणता येईल, प्लेन सर्वेइंग असं म्हणता येईल. द लाईन कनेक्टिंग एनी 2 पॉईंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ आर कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रेट लाईन. The angles formed by any geometrical figure are considered as a plane angles.